यानंतर एक ब्रेकिंग बातमी, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणातली वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती हल्लेखोर नाही। ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आता काही वेळापूर्वी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं, वांद्रे पोलिसांनी याला ताब्यात घेतलेलं होतं, मात्र हल्लेखोर व्यक्ती ही नाही अशी ब्रेकिंग बातमी। नवी अपडेट, ताजी अपडेट समोर येते। सैफ अली खानवरील हल्ल्याचं प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये आज पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं होतं चौकशीसाठी, मात्र ही व्यक्ती हल्लेखोर नसल्याचं आता तपासात समोर आलेलं आहे। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, मोठी अपडेट, मोठा तपशील समोर येतोय। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणात ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं ती व्यक्ती हल्ला करणारी नाही, हल्लेखोर व्यक्ती ती नाही असा नवा तपशील ब्रेकिंग बातमी सध्याच्या घडीला समोर येते। त्या संबंधित व्यक्तीचे फोटो हे सैफ अली खान सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा तपासण्यासाठी पाठवण्यात आलेले होते, मात्र आत्ताच्या अपडेटनुसार ही व्यक्ती हल्ला करणारी नाही। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। निखिल, कशा प्रकारे हे समोर आलंय की ही संबंधित व्यक्ती नाहीये, हल्ला करणारी व्यक्ती ही नाहीये, हे नेमकं कशा प्रकारे पोलिसांनी शोधलंय, कशा प्रकारे तपास केला गेला? विक्रांत, आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात कालपासून पोलिसांच्या विविध टीम आहेत त्या या कामावर लागलेल्या होत्या। काल सीसीटीव्ही मध्ये आढळलेला जो व्यक्ती होता त्याचा फोटो घेऊन हा संपूर्ण जो तपास आहे तो सुरू ठेवलेला होता। आज ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे बांद्रा पोलिसांनी, ते बांद्रा परिसरातील आसपासूनच या व्यक्तीला आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याची चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर तो नक्की कुठचा आहे हे देखील पोलिसांना कळलेलं आहे आणि या संदर्भात पोलिसांशी बातचीत केल्यानंतर पोलीस सूत्रांनी ही जी माहिती आहे ती दिलेली आहे। त्यामुळे हा संपूर्णपणे प्रकार पाहता जो मुख्य आरोपी आहे, हल्लेखोर आहे, तो मुंबई बाहेर पळून गेला असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे। त्यामुळे मुंबईच्या बाहेर पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू आहे। विरार नालासोपारा या दिशेने हा हल्लेखोर आहे तो पळून गेला असल्याची पोलिसांना माहिती आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे विरार नालासोपारा या परिसरामध्ये आता पोलिसांचं जे शोध पथक आहे ते युद्ध पातळीवरती काम करतात। परंतु हा जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्याची चौकशी करता हा व्यक्ती हल्लेखोर नसल्याचं पोलिसांनी तुर्तास तरी सांगितलेलं आहे। परंतु या व्यक्तीची पोलिसांनी अजूनपर्यंत कुठली अधिकृत माहिती आहे ती पुढे आणलेली नाही, परंतु पोलिसांशी बातचीत केल्यानंतर ही माहिती आहे ती आता पुढे आलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। आत्ताच्या घडीची ही मोठी अपडेट आहे। सैफ अली खानवरील हल्ल्याचं प्रकरण, त्या प्रकरणात आज ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं ती व्यक्ती हल्लेखोर नाहीये असा नवा तपशील समोर येतोय। पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे, मात्र ही व्यक्ती हल्लेखोर नाहीये। मुख्य जो आरोपी आहे, जो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे, ती व्यक्ती ही नाही असा नवा तपशील समोर येतोय।